मी ॲमेझॉनवरून ही व्हर्बल रिझनिंगचे काही फ्लॅशकार्ड्स ऑर्डर केले होते. व्हर्बल रिझनिंगमध्ये वॉट या वर्डसाठी हे फ्लॅशकार्ड्स आहेत. तर यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारचे फ्लॅशकार्ड्स आहे. हे सर्व फ्लॅशकार्डचे आन्सर्स आहेत एका कार्डमध्ये. हे अशा प्रकारचे फ्लॅशकार्ड्स आहे. प्रकारचे फ्लॅशकार्ड्स आहेत. त्यानंतर हे असे सर्व वॉट वर्ड सजेस्ट करणारे काही फ्लॅशकार्ड्स आहेत. वॉट वर्ड नंतर दुसरा फ्लॅशकार्डचा बॉक्स माझ्याकडे आहे, तो म्हणजे पोझिशन वर्ड्स. तर यामध्ये हे सर्व असे पोझिशन वर्डचे फ्लॅशकार्ड्स आहेत. हे आपण बघू शकता. ॲक्टिव्हिटी कार्ड पण आहे यामध्ये काही. ड्रॉ अ बॉल अंडर द टेबल. Where is the girl? The girl is behind the sofa. Where is the girl? The girl is in front of the tree. तर हे असे सर्व पोझिशनचे फ्लॅशकार्ड्स आहेत. वेअरचे आपण बघितलं, वॉटचे फ्लॅशकार्ड्स आणि हे पोझिशन मीन्स वेअरचे फ्लॅशकार्ड्स. आता दुसरा सेट माझ्याकडे आहे, तो म्हणजे ॲक्शन वर्ड्स. तर ॲक्शन वर्ड्समध्ये आपण बघू शकता हे एवढे सर्व फ्लॅशकार्ड्स आहेत. यामध्ये वर्ब्स आहेत. तर यामध्ये आपण मुलांना फ्लॅशकार्ड्स दाखवून कार्डमध्ये कोणत्या प्रकारचे ॲक्शन चालू आहे यावरती आपण वेगवेगळे क्वेश्चन मुलांना विचारू शकतो. हे असे काही लेव्हल 1 चे ॲक्शन वर्ड्स आहेत. हे आपण किंडरगार्टनच्या मुलांना ॲक्शन वर्ड्सची इंट्रोडक्शन करून देण्यासाठी आपण नक्कीच या कार्डचा चांगला वापर करू शकतो. तर हे असे सर्व फ्लॅशकार्ड्स आहेत आणि फ्लॅशकार्ड्समुळे मुलांना इंग्लिश लँग्वेज स्किल डेव्हलपमेंटसाठी नक्कीच उपयोग होतो. मुलांचा उच्चार, मुलांची ऑब्झर्वेशनची क्षमता नक्कीच यांनी वाढते. कलरफुल फ्लॅशकार्ड्स आणि त्यावर विचारल्या जाणारे वेगवेगळे क्वेश्चन यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते आणि ऑब्झर्वेशन स्किल पण नक्कीच वाढते. आणि हसत खेळत मुलांना कुठेतरी एक इंग्लिश लँग्वेजचा आपण वापर कसा करायचा असतो याबद्दल त्यांचे बेसिक्स क्लिअर होतात. त्यांची व्होकॅब्युलरी पण वाढते आणि शब्दांचा वापर कसा आणि कुठे करायचा असतो याबद्दल त्यांना नक्कीच खूप लहान वयामध्येच मदत होते, जेणेकरून त्यांना इंग्लिश लँग्वेजचं सेंटेन्स फॉर्मेशन कसं करायचं याबद्दल एज्युकेट करण्यासाठी नक्कीच फायदा होतो.